सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी. आपल्याला थोडस या ठिकाणी बोलण्याचं महाराजांनी सांगितलंय आता की आपले ज्यांनी हे मंदिर उभारलं आणि ते आता जर वरून बघत असतील तर त्यांना हा किती आनंद होत असेल. गेल्या 3-4 महिन्यापासून सर्व जे माऊली भक्त आहेत ते अतिशय या सगळ्या क्षणाची एक आतुरतेने वाट बघत होते की एकादशी त्या अगोदर येणारा सोहळा हा सगळा या ठिकाणी बाबांच्या कृपेने आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. आणि आपण हा अनुभवत असताना या ठिकाणी बोलायच्या योगात असं की गुरुवर्य बाबांचा सप्ताह यावर्षी आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे. म्हणजे जे सर्व विश्वस्त मंडळींचे जे काही ध्येय होते, सोहळा निघला पाहिजे, कामिका एकादशीला तालुक्यातून सगळ्या दिंड्या या ठिकाणी आल्या पाहिजे, त्याचबरोबर गुरुवर्य बाबांचा सप्ताह देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, तो उत्सव देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे, अशी सर्व इथं गुरुवर्य बाबांवरती प्रेम करणारी, ज्ञानोबारायांवरती प्रेम करणारी या सगळ्या मंडळींचं हे मोठं या ठिकाणी आमच्या सर्वांपाशी कायम म्हणणं असतं. आणि म्हणूनच या वर्षीचा सप्ताह देखील आपण या प्रांगणामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये तो उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत. आपण या ठिकाणी 9033 वारकरी हे सप्त्याला वाचण्यासाठी बसतील अशी व्यवस्था आपण यावर्षी या ठिकाणी करणार आहोत. पण ज्ञानेश्वरी मध्ये जेवढ्या ओव्या आहेत तेवढे वाचक या ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये वाचायला बसले पाहिजे, गुरुवर्य बाबांच्या सप्त्यामध्ये बसले पाहिजे, अशी जी आमची सर्वांची, सर्व माऊली भक्तांची, गुरुवर्य बंशी बाबावरती प्रेम असणाऱ्या सर्व वारकऱ्यांची ही जी एक भावना आहे. आणि ती भावना निश्चितच या वर्षी बाबा ज्या पद्धतीने सोहळा झाला, ज्या पद्धतीनं कामिका एकादशीची आज आपण दिवसभर जी सगळी व्यवस्था बघितली, त्याच पद्धतीनं आम्ही सर्व माऊली भक्त याही वर्षी येणाऱ्या गुरुवर्य बाबांचा जो सप्ताह आहे त्यामध्ये आम्ही देखील तनमन धनाने सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या सप्त्यामध्ये कमीत कमी 9033 हे वाचक या ठिकाणी बसले पाहिजे. आपली सर्वांची ती जबाबदारी आहे. सर्व जे गुरुवर्य बाबांवरती प्रेम करणारे, जे ज्ञानोबारायांच्या पंचकृषीमध्ये आपण जे सर्वजण या ठिकाणी जन्माला आलोय, आपली सर्वांची ती एक जबाबदारी म्हणून आपण सर्वजणांनी ती स्वीकारू आणि खऱ्या अर्थाने बाबाला हे सगळं बघण्याचं भाग्य आपण या ठिकाणी सर्वजण मिळून करू अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. त्याचबरोबर आपल्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये 7 जिल्ह्यातून आपण बन्सी नावाची माणसं या ठिकाणी दर दिवशी एका जिल्ह्यातील जेवढे बन्सी नावाची माणसं असतील तेवढे माणसं आपण या ठिकाणी आणून त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ही एक मोठी गोष्ट आपण या निमित्ताने या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे हा सप्ताह आपण या ठिकाणी खरोखर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व माऊली भक्तांनी करायचा. आपण मागच्या वेळेस म्हणलो होतो की आपण तो फिरता करू, पण त्याच्यावरती सगळ्यांची चर्चा झाली आणि बाबांचा सप्ताह हा याच ठिकाणी झाला पाहिजे अशी सर्वांची आणि गुरुवर्य बाबांची या ठिकाणी म्हणणं आलं की नाही, हा सप्ताह इथेच झाला पाहिजे. म्हणून आपल्याला तो सप्ताह याच प्रांगणामध्ये मोठ्या स्वरूपात कसा करता येईल म्हणून आपल्याला सर्वजणांना या ठिकाणी प्रयत्न करायचे. आणि दुसरं, आज सकाळपासून ज्या अन्नदात्यांनी या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन केलं त्यामध्ये पंचगंगा सीडचे मालक आदरणीय आमचे मित्र प्रभाकरजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे नेते
आदरणीय शंकररावजी गडाख साहेब असतील, या सर्व मंडळींनी, आमचे सर्वांचे मार्गदर्शक संभाजीराव फाटके असतील, यांनी या ठिकाणी दिवसभर सर्व वारकऱ्यांना, या ठिकाणी येणाऱ्यांना महाप्रसादाची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांचं देखील मी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आपण या ठिकाणी ही कामिका एकादशीची दिवसभराची जी लगबग होती, त्या लगबगीमध्ये आपल्या नेवासा जे पोलीस स्टेशनचे पी आय दराडे साहेब यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं. त्यांचं देखील आपण या ठिकाणी सर्व माऊली भक्तांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करूया. त्याचबरोबर आपले नेवासातील जे पत्रकार मंडळी आहेत, त्यानंतर जे आपले नेवासा नगरपंचायतचे जे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी देखील आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सेवा दिली आणि आपल्या या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी झाले. नेवासातील अनेक जे मित्रमंडळ आहेत, हिंदूराज मित्रमंडळ आहे, त्यानंतर अनेक असे जे या ठिकाणी मित्रमंडळ आहेत, त्या सर्व मित्रमंडळांच्या वतीनं या ठिकाणी दिवसभर सेवा दिली. त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी आरती झाल्यानंतर या ठिकाणी पसायदान होईल आणि पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल आणि त्यानंतर आपण सर्वांनी महाप्रसादासाठी या ठिकाणी खाली प्रांगणामध्ये जायचं. यानंतर योगेश भाऊ रासने यांच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आज दिवसभर संस्थांच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत चहा पाण्याची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली होती. त्यामुळं हे सर्व आपण दिलेल्या देणगीतून आणि अतिशय उत्स्फूर्त रीतीने या ठिकाणी पार पडत आहे. त्याचबरोबर मी सर्व विश्वस्त मंडळींच्या वतीनं आणि अध्यक्ष साहेबांच्या वतीनं या ठिकाणी सर्व माऊली भक्तांची दिवसभरात दर्शनाच्या बाबतीत रांगेमध्ये असेल किंवा आमच्या कोणी सेवकांकडून, नेवासा बुद्रुकचे सेवक होते, त्यानंतर देवसड्याचे होते, त्यानंतर जैनपूरचे होते, अनेक पंचक्रोशीतील सर्व गावातील जे स्वयंसेवक होते, त्यांच्यातून कडून कळत न कळत जर कुणाला जर त्यांच्याकडून बोलण्यात वगैरे म्हणा किंवा त्यांच्याकडून काही तकलीफ झाली असेल तर त्याबद्दल मी संस्थांच्या वतीनं आपली या ठिकाणी सर्वांच्या वतीनं माफी मागतो आणि यानंतर आरती या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रसादाने सांगता होईल.